काही दिवसांपूर्वी धाराशिवमधील लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या मॅनेजरवर चाकू हल्ला करत 25 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती। या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। मात्र आता या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला असून ही चोरी झाली नसून बँक मॅनेजरनंच आर्थिक अडचणीतून हा सगळा कट रचल्याचं उघडकीस आलंय। ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावलेल्या बँक मॅनेजरनं आर्थिक अडचणीतून बँकेत चोरी झाल्याचा बनाव करत 25 लाख रुपये लंपास केले। एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी घटना धाराशिव जिल्ह्यामध्ये घडली आहे। या प्रकरणी कैलास घाटे याला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी तपास करत बँक मॅनेजरकडून चोरीची रोकडही जप्त केली आहे। त्याचं झालं असं की ऑनलाईन गेमिंग मध्ये तो कंगाल झाला। पैसे मिळवण्यासाठी चोरीचा प्लॅन आखला। जिथे काम करतो त्याच बँकेचे पैसे चोरट्यांनी हल्ला करून लंपास केल्याची कहाणी रचली। त्यासाठी स्वतःवर चाकू हल्ला करून घेतला। मात्र पोलीस तपासात भिंग फुटलं, चोरी झालीच नाही हे समोर आलंय। धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील हा सगळा प्रकार एखाद्या चित्रपटाला शोभेल असा आहे।